आणि ताई आज ना गंमतच झाली. हो, तू सापडत नाहीयेस म्हटल्यावर सगळेजण अजूनच पॅनिक झालेत. मम्मा सर कॉफी. तिथे तिथे ठेवा, मी घेतो परत. मिस मयुरी, खूप उशीर झालाय, तुम्ही निघा प्लीज. आणि तुम्ही? मी थांबेन बहुतेक आज इथेच. ठीक आहे, मग मी पण इथेच थांबते. मिस मयुरी, मला नाही जावं वाटत आहे घरी. मम्मा नाहीये तर घर खायला उठतंय. मनात हाच विचार येतोय की हे सगळं मी खरं तर थांबवू शकलो असतो. मम्मा इतकी हर्ट झालीये, हे जर मला वेळीच कळलं असतं तर. मला काही कळलंच नाही. सर मी समजू शकते तुम्हाला आता काय वाटतंय. सर घरी गॅरी सर आहेत, विठू मावशी आहे, आजी आहे. त्यात आजींची तब्येतही ठीक नाहीये. सर अशा वेळी त्यांना जास्त घर खायला उठत असेल. अशा वेळी तुम्ही घरी असणं जास्त महत्वाचं आहे ना. त्यांनाही बरं वाटेल. सर तुम्ही जर असे खचलात तर त्यांचं कसं होणार. त्यांना तुम्हालाच सांभाळायचं ना. म्हणून सांगते सर, प्लीज घरी जा. त्यांच्यासाठी जा, आजींसाठी जा. हो, नाही, मी कॉल केला होता रीना आंटीना, पण त्यांना कॉल काही लागत नाहीये. ठीक आहे, मी परत एकदा करून बघतो. पण तुम्हाला जर मम्मा बद्दल काही कळलं तर प्लीज मला कळवा. थँक्यू आंटी. ब्रो, काय झालं? मम्मा कुठे याबद्दल तिच्या कोणत्याच फ्रेंड्सना कसं माहित नाहीये. नेमकी सगळ्यात जवळची मैत्रीण रीना आंटी, त्यांनाही कॉल केला पण कॉल काही लागत नाहीये. मला असं वाटतं आता आपल्याला डायरेक्ट रीना आंटींकडे पुण्यालाच जायला हवंय. ब्रो, असं असेल तर आपण आत्ताच्या आत्ता निघायला पाहिजे. हो, चल निघूया. पण सावकाश लागेल बाळानं. हो आजी, तू काळजी करू नकोस. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आम्ही येतो. हा, चल. भाऊसाहेब, बरं झालं तू वेळेत आलास. आपल्याला मम्माला शोधायला पुण्याला जावं लागणार. चालेल सर, मी ड्रायव्हर काकांना गाडी काढायला सांगतो. ठीक आहे. मॅम, फोन उचला.
अननोन नंबर आहे अरे. अननोन नंबर आहे, मग मॅम कदाचित महत्वाचा असू शकतो. अगं अननोन नंबर म्हटल्यावर मम्माचाही असू शकतो. दे मी उचलतो. नाही नको. अरे राहू दे, मी घेते. हॅलो. अच्छा तू आहेस होय. कोण आहे? माझ्या मैत्रिणीचा फोन आहे. मी बोलते. हॅलो. हे मिठू, असं का बोलतेस? नीट बोल ना. हॅलो. हा अगं आवाज येत नाहीये तुझा. हॅलो. 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 रेंज प्रॉब्लेम. हॅलो. 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 आता बोल. हे असं का बोलतेस? जरा नीट बोल ना. तिकडे सगळ्यांबरोबर हॉलमध्ये होते, तिकडे कशी काय बोलणार मी तुझ्याशी? हे ताई, तू कुठे आहेस? सगळेजण शोधून शोधून थकले तुला, तू सापडत तर नाहीयेस. जिथे कुठे मज्जेत आहे. हा? राजवीरची जी काही अवस्था झाली आहे ते ऐकून खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. कसला डोंबल्याचा प्लॅन? ताई तू वाईट नाहीये, सगळेजण नुसते सॅड आहे. कोणी काही खात नाहीये का पित नाहीये. तुला माहितीये की त्यांना मला सुद्धा जर काही खायचं प्यायचं असेल तर माझ्या खोलीमध्ये लपून छपून न्यावं लागतं आणि मग खावं लागतंय. हे ताई, ताई तू ये ना ग परत लवकर. नाही येणार. हा? का? ए ताई 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 असं नको ना करू. प्लीज 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 लवकर ये ना ग परत. जोपर्यंत तो राजवीर रडून रडून माझे हात पाय धरून विनवण्या करत नाही की मम्मा खरी खरी ये ना, खरी ये ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मम्मा ये ना घरी, ये ना घरी. तोपर्यंत मी घरी येणार नाही. राजवीरला पण कळू दे ना त्याच्या मम्माची किंमत. हा चान्स मी सोडणार नाही. आणि ती कशी कळणार आहे त्याला व्हॅल्यू? इथे तू कोणालाही सापडतच नाहीयेस, मग कसं काय कळणार आहे त्यांना? आज सापड. ती कशी? तुझ्यामुळे. राजवीर, तुझी मम्मी येते, तुझी मम्मी येते भेटायला. आजी तुम्ही वेळेवर जेवून घ्या आणि आठवणीने गोळ्या घ्या. चल. आजी आजी आजी. राजवीर, आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती सांगत होती तुम्ही ज्या वाटेवर जाताय ना त्याच वाटेत एक देऊळ आहे. त्या देवळात नवस केलं की हरवलेली व्यक्ती सापडते म्हणे. फक्त इतकंच आहे की तो नवस घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने करायचा असतो. आजी आजी माझ्या ताईसाठी एवढा नवस करा ना प्लीज. अगं मी प्लीज प्लीज माझ्यासाठी प्लीज. अगं मिठू मावशी, पहिले पुण्याला जाऊन येऊया ना.
नाहीतर मग करू नवस. जागृत देवस्थान आहे ते. आजी आजी मी मी हात जोडते तुमच्या पुढे. आजी मी पाया पडते तुमच्या. आजी माझ्यासाठी एवढा नवस करा ना. हो हो, हे बघ, यामिनी सापडावी आणि या मुलांचा त्रास जरा कमी व्हावा म्हणून मी काही करायला तयार आहे. अरे तिची श्रद्धा आहे ना, मग करते मी. विठू मावशी चल, तू पण चल. तुला ऍड्रेस माहिती आहे ना मंदिराचा? या. नाही नको. मी तुला ऍड्रेस पाठवते ना. कसं आहे, ताई जर अचानक घरी आली तर घरात कोणीतरी हवं ना. हा पॉइंट आहे. हो, निघतो आम्ही. तू कुठे जाऊ नकोस. हा, ठीक आहे, चालेल. या चला. या. आजी चल. हॅलो, आत्ताच गेलेत सगळे. रेडी राहा. गॅरी, तू वीणा आंटीना फोन कर. मी इन्स्पेक्टर सरांशी बोलतो. आजी आम्ही आहोत. हॅलो, हा इन्स्पेक्टर सर. हो, आम्ही पुण्यासाठी निघालोय. मम्माची ऍक्च्युली मैत्रीण राहते पुण्याला, तिच्याकडे चौकशी करायला जातो. हा, तिथे काही मदत लागली तर आम्ही सांगूच तुम्हाला. तुम्ही फक्त तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल कळवून ठेवा. येस, थँक्यू सर. आंटीचा फोनच लागत नाही. म्हणजे मम्मा 101% तिथेच आहे. देवा, माझ्या नातवाशिवाय माझे या जगात कोणी नाही. सध्या त्याची मनस्थिती फार वाईट आहे. त्याची अशी होणारी घालमेल मला बघूच नाही रे. त्याच्यासाठी त्याची मम्मा सापडू दे देवा. देवा, माझा नवस पूर्ण कर.
माफ करा. यामिनी, आई, यामिनी, तू इथे कशी? आई आई मला जाऊ द्या. आई आई मला जाऊ द्या. नाही मला जाऊ द्या. कुठे चाललीस तू? मला जाऊ द्या. मला मी 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 तुमची अपराधी आई. मी तुम्हाला खूप त्रास दिला. राजवीर कुठे? राजवीरला नका बोलू. तू मला जाऊ नाही देणार. मला जाऊ द्या. आई मला जाऊ द्या. राजवीरला नका बोलू. राजवीर, कॅरी, नाही सोड. काय लाजे यामिनी, कॅरी, मला जाऊ दे. मम्मा मम्मा काय झालं तुला? तू इथे काय करते? कॅरी कॅरी जाऊ दे मला. मला जाऊ दे. मला जाऊ दे. तू 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 राजवीरला नको बोलवस. तू त्याला बोलवलंस ना. तो मला जाऊ नाही देणार. मला जाऊ. मम्मा तू थांब. मला जाऊ दे. ब्रो ब्रो मम्मा तुला काय? मम्मा 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 ते काय काय अवस्था करून ठेवलीस तू स्वतःची? राजवीर मला जाऊ दे. मला मम्मा तू असं काय करतेस मम्मा? मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. मला खरंच जाऊ दे. मी जी चूक केली आहे ना त्याची शिक्षा मला मिळायला हवी आहे राजीव. मम्मा कसली चूक? एक आई म्हणून माझ्या मुलावर माझं प्रेम कमी पडलं रे. मला जाऊ दे. काय बोलतेस तू मम्मा? मम्मा असं काय तुझी चूक नव्हती. त्या जोजोची चूक होती. मला नाही बघवत हे असं. तू मम्मा आहेस माझी. तू चल घरी चल. नाही मी नाही येणार. मी लांब जाणार आहे. नाही येणार मी कुठेही. मी तुझी मम्मा असले ना तरी जगासाठी मी तुझी सावत्र आई आहे. आणि जगासाठी सावत्र ही नेहमी वाईट असते. बेटा तुझ्या बाबतीत घडणारी प्रत्येक वाईट गोष्ट ही मीच घडवून आणली हेच जगाला वाटणार. ती काल आलेली जोजो ती पण काय म्हणाली की मी तुझा जीव माझ्या मुलाचा नाही राजवीर मी जाते. मम्मा जगाला काहीही वाटो मला नाही फरक पडत. मला माहितीये ना तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. मला माहितीये तू काय काय केलंयस माझ्यासाठी. मग एखाद्या सख्ख्या मुलासाठी एखादी आई जे नाही करणार ते तू माझ्यासाठी केलंयस. माझं प्रेम आहे तुझ्यावर खूप. मी नाही बघू शकत तुला असं. तू घरी चल. नाही मी येणार कुठेही राजवीर. मी तुझ्यापासनं मी गॅरीपासनं मी आईपासनं मी माझ्या पोरांपासनं लांब जाणार आहे. कारण माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. पिढीपासून लांब गेलेलंच बरं. मी तुमच्या जवळ असले ना तर तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल खरंच. मम्मा मी जीव देते. मम्मा